मंडळी, मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत की ज्यांनी आपल्या अभिनयाने काही पात्र अजरामर केली. या पात्रांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या मनात घर करतात. पण अचानक काही काळासाठी हे कलाकार कुठे गायब होतात असा प्रश्न प्रेक्षकांनाही पडतो. आणि असाच एक लोकप्रिय आणि विनोदी अभिनेता जो काही काळासाठी गायब झाला होता, तो म्हणजे अभिनेता विकास समुद्रे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता विकास हा मनोरंजन विश्वापासून दूर होता. त्याने आजवर अनेक विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवलं, पण अचानक तो सिनेसृष्टीतून गायब झाला. अभिनेता विकास समुद्रेने अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. नवरा माझा नवसाचा या सुपरहिट चित्रपटात त्याने चिपळूणकर प्रवासी ही भूमिका साकारली होती, जी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. याशिवाय कॉमेडी एक्सप्रेस आणि फू बाय फू यांसारख्या विनोदी शोमध्ये त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवलंय. झकास, यदा कदाचित, नाय नो नेवर आणि छंद प्रीतीचा या नाटकांमध्येही त्याने धमाल भूमिका साकारल्या आहेत. मात्र 2018 हे वर्ष त्याच्यासाठी एका भयानक स्वप्नासारखं ठरलं. 2018 साली विकासच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं. सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक त्याला ब्रेन हॅमरेज सारख्या गंभीर आजाराने ग्रासलं. विकासची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे त्यावेळी उपचारांसाठी पैशाची मोठी चणचण जाणवत होती. पण या कठीण प्रसंगात अनेकांचे मदतीचे हात पुढे आले आणि विकास या गंभीर आजारातून सुखरूप बाहेर पडला. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी त्याला मोठी मदत केली होती. या आजारातून पूर्णपणे बरं होण्यासाठी आणि आरामासाठी तो काही काळ मनोरंजन विश्वापासून दूर राहिला. आजारातून सावरल्यानंतर विकासने पुन्हा एकदा रंगभूमीवर दमदार पुनरागमन केलं. संतोष पवार दिग्दर्शित सुंदरा मनामध्ये भरली या नाटकात त्याने दुहेरी भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. या संदर्भात एका मुलाखतीत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. यात तो म्हणाला होता की आजारपणाचा काळ खूप कठीण होता. अनेक चांगल्या गोष्टींना मुकलो. प्रकृतीची काळजी घेऊन आता अभिनयाबरोबरच दिग्दर्शक म्हणूनही रसिक सेवा करणार आहेत. गेली 20-22 वर्ष प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. ते असंच राहावं. रसिकांचं प्रेम आणि शुभेच्छांमुळेच मी पुन्हा उभा राहतो आहे, असं अभिनेता विकास म्हणाला. अभिनेता विकास समुद्रे याला त्याच्या या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.